तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावर असा नॅचरल ग्लो हवा आहे का? तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचे महागडे फेशियल करायची गरज नाहीये किंवा महागडे असे क्रीम वापरायची अजिबातही गरज नाहीये। तर आपण घरच्या घरी अतिशय सुंदर असा ग्लो आपल्या चेहऱ्यावर आणू शकतो। त्यासाठी आज आपण अशा 2 रेमेडी तयार करणार आहोत जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लो येईल। त्याचबरोबर चेहऱ्यावरचे जेवढे देखील प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर होणार आहेत। त्यासाठी आज आपण मुलतानी मातीपासून एक फेस मास्क तयार करणार आहोत आणि त्यानंतर एक मॉइश्चरायझिंग क्रीम तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। तर चला या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला एक फेस पॅक तयार करायचा आहे। मुलतानी मातीपासून अतिशय इफेक्टिव्ह असा हा फेस मास्क राहणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे ऑर्गॅनिक अशी मुलतानी माती। लक्षात ठेवा कुठलेही प्रकारचे पॅराबिन किंवा सल्फेट असलेली मुलतानी माती यूज करू नका किंवा केमिकल युक्त मुलतानी माती देखील बाजारामध्ये भरपूर प्रमाणात असते ती यूज करू नका। जर का तुमच्याकडे साबूत किंवा जी खडेवाली मुलतानी माती असते ती जर का असेल तर खूपच जास्त बेस्ट राहणार आहे। नाहीतर अशा प्रकारची ऑर्गॅनिक अशी मुलतानी माती ऑनलाईन मिळते ते देखील तुम्ही यूज करू शकतात। तर या ठिकाणी साधारणतः 1 ते 1.5 चमचा आपल्याला मुलतानी माती पावडर लागणार आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला कस्तुरी हळदीचा वापर करायचा आहे। साधारणतः पाव चमचा कस्तुरी हळद मी यामध्ये घातलेली आहे। लक्षात ठेवा किचनची हळद आपल्याला यामध्ये अजिबातही वापरायची नाहीये। किचनची हळद जर का वापरत असणार तर फक्त 1 पिंच एवढी घ्या कारण ती कधी कधी आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन देखील करत असते। तर हळद घातल्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेल तुम्ही या ठिकाणी प्लांटचं देखील यूज करू शकतात। मी या ठिकाणी बोरोप्लसचं ऑर्गॅनिक असं ॲलोवेरा जेल या ठिकाणी यूज करते। तर साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं या ठिकाणी आपल्याला ॲलोवेरा जेल लागणार आहे। आणि आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे रॉ मिल्क। तर रॉ मिल्कचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। तर तुम्ही कच्च्या दुधाच्या ऐवजी दह्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकतात। तरच आपल्याला साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढं आपल्याला कच्चं दूध या ठिकाणी लागणार आहे। जर का तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर बॉईल केलेलं जर का दूध असेल तर ते फ्रीजमध्ये आधी पूर्ण थंड झाल्यानंतरच या रेमेडीसाठी ते यूज करायचं आहे। तर आपल्याला या फेस पॅकची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे। स्ट्रक्चर आपल्याला जास्त लिक्विडी ठेवायचं नाहीये किंवा घट्ट देखील ठेवायचं नाहीये। व्यवस्थित असं आपल्याला सगळं इन्ग्रेडियंट हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट आपण जे घातलेले आहेत ते व्यवस्थित असे ॲक्टिवेट होतील। आता नेक्स्ट म्हणजे यामध्ये आपल्याला साधारणतः 3 ते 4 ड्रॉप्स एवढे गुलाबजलचे ॲड करायचे आहेत। गुलाबजल टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण गुलाबजल जर का तुमच्याकडे असेल तर नक्की आवर्जून टाका कारण यामुळे आपल्या स्किनला एक नॅचरल टोनिंग व्हायला खूप सारी मदत होत असते। तर चला या ठिकाणी गुलाबजल घातल्यानंतर आपल्याला छान असं आता हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट आपण जे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत सगळे ॲक्टिव्ह होतील आणि व्यवस्थित अशी ते मिक्स व्हायला मदत होत असते। तर कन्सिस्टन्सी किंवा स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात फेस पॅकची। तर आता हे आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते या ठिकाणी बघून घेऊया। त्याआधी आपला चेहरा पूर्णपणे क्लीन असणं खूप जास्त गरजेचं आहे। चेहरा आधी स्वच्छ वॉश करून घ्या त्यानंतरच आपल्याला हा फेस मास्क चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे। कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी चेहरा क्लीन असणं भरपूर जास्त गरजेचं असतं आणि फेस पॅक चेहऱ्यावर लावत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये फेस पॅक हा चेहऱ्यावर लावायचा आहे जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्याला खूप लवकर बघायला मिळेल आणि व्यवस्थित असं चेहऱ्यावर ग्लो यायला मदत होत असते। तर छान असं आपल्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे। आणि मुलतानी माती ही आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह राहते। कितीही चेहऱ्यावर आपल्या डार्क स्पॉट असू द्या किंवा पिंपलचे डाग असू द्या ते सगळे रिमूव्ह करण्यासाठी मुलतानी माती खूप जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे कारण मुलतानी मातीमध्ये औषधीय गुणधर्म भरपूर जास्त प्रमाणात असतात जे की आपल्या त्वचेवर कूलिंग इफेक्ट यायला देखील मुलतानी मातीमुळे मदत होत असते। आणि त्याचबरोबर आपण यामध्ये ॲलोवेरा जेलचा वापर केलेला आहे त्यामुळे स्किन ड्राय व्हायचं या ठिकाणी अजिबातही प्रश्न येत नाही। त्यामुळे ऑल स्किन टाईपला सूट होणारा असा हा फेस पॅक आहे। तर आता आपल्याला चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर असंच राहू द्यायचं नाहीये। आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे जेवढे देखील डेड स्किन सेल्स असतात किंवा डार्क स्पॉट असतात किंवा
डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असते ती सगळी रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते। आणि आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट या फेस पॅकमध्ये ॲड केलेले आहेत ते आपल्या चेहऱ्यामध्ये एक नॅचरल ग्लो यायला त्यांच्यामुळे मदत होत असते। त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला आवर्जून करायची आहे। हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी मसाज करायची आहे। तर या ठिकाणी त्याला फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर मसाज झाल्यानंतर 15 मिनिटासाठी हा फेस पॅक चेहऱ्यावर आपल्याला राहू द्यायचा आहे। त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे। तर बघू शकताय तुम्ही चेहऱ्यावर लगेच इन्स्टंट ग्लो येत असतो। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन रिमूव्ह होते आणि चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त सॉफ्ट होत असते। तसेच चेहऱ्यावर कितीही जुनी टॅनिंग असू द्या किंवा डार्क सर्कल किंवा पिगमेंटेशन असू द्या, ते हा फेस पॅक जर का तुम्ही फक्त 7 दिवस तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय केला तर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला अतिशय मॅजिकल असा बदल बघायला मिळणार आहे। तर चला या ठिकाणी छान असा ग्लो तर चेहऱ्यावर आलेला आहे। आता नेक्स्ट म्हणजे रेमेडी आपल्याला करायची आहे ती म्हणजे मॉइश्चरायझिंग क्रीम आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे। तर ही क्रीम साठी आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल। तर लक्षात ठेवा ॲलोवेरा जेल आपल्याला या ठिकाणी प्लांटचं अजिबातही यूज करायचं नाही आहे। मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल आहे तर तेच आपल्याला ही क्रीम तयार करण्यासाठी लागणार आहे। तर आपल्याला 1 टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल लागणार आहे। आणि नेक्स्ट म्हणजे यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कोकोनट ऑइल। साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं कोकोनट ऑइल यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। तर कोकोनट ऑइल ॲड केल्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे गुलाबजल। 2 ते 3 ड्रॉप्स आपल्याला यामध्ये गुलाबजलचे ॲड करायचे आहेत। आणि छान असं आता हे क्रीमी स्ट्रक्चरमध्ये येतं किंवा क्रीम बेसमध्ये हे मिश्रण येतं तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। पूर्णपणे याचा कलर व्हाईट व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे। 1 ते 2 मिनिटभर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच या क्रीमचे स्ट्रक्चर किंवा कलर हा लगेच व्हाईट व्हायला मदत होत असते। तर बघू शकताय तुम्ही पूर्ण क्रीमी स्ट्रक्चरमध्ये ही क्रीम आलेली आहे। तर आता हे आपण ही यूज कशी करायची किंवा चेहऱ्यावर अप्लाय कशी करायची ते देखील नक्की बघा। आणि बघू शकताय तुम्ही कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला हे इन्ग्रेडियंट याच्यामध्ये क्वांटिटी सांगितली आहे त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे। त्यानंतरच अशा पद्धतीने ही क्रीम तयार होत असते। तर तुम्ही ही क्रीम स्टोअर देखील करू शकतात। तर आता ही आपल्याला चेहऱ्याला अप्लाय कशी करायची ते नक्की बघा। अप्लाय केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली असं चेहऱ्यावर सोडायचं नाही आहे। त्यासाठी अप्लाय केल्यानंतर चेहऱ्याला आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी मसाज द्यायची आहे जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन आपल्या चेहऱ्यावर खूप चांगल्या प्रकारे होईल। आणि ही क्रीम लावल्यानंतर चेहरा आपल्याला वॉश करायचा नाही आहे। या क्रीमचा यूज तुम्ही नाईट क्रीम म्हणून देखील करू शकता। जर का तुमची स्किन ही जास्त ड्राय असेल किंवा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही तुमच्या स्किनसाठी ही क्रीम नक्की यूज करून बघा। तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त मॅजिकल असा ग्लो बघायला मिळेल। आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर जर का तुमचे डार्क स्पॉट असतील किंवा डोळ्यांच्या अवतीभोवती जी काळी वर्तुळे आलेली असतात ते देखील रिमूव्ह करण्यासाठी ही क्रीम जास्त इफेक्टिव्ह आहे। त्याचबरोबर चेहऱ्यावरचे सगळे डेड स्किन सेल्स यामुळे रिमूव्ह होत असतात। तर ऑल स्किन टाईपला सूट होणारी ही क्रीम आहे। तर आता तर विंटर सीझन स्टार्ट होणार आहे त्यामुळे खूपच जास्त इफेक्टिव्ह ही क्रीम राहणार आहे। तुम्ही हातापायांसाठी देखील ही क्रीम यूज करू शकतात। आणि तुम्ही ही क्रीम एकदाचीच 10 ते 15 दिवसासाठी बनवून देखील स्टोअर करू शकतात। अजिबातही क्रीम ही खराब होत नाही। फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकतात। तर बघू शकताय तुम्ही क्रीम लावल्यानंतर चेहऱ्यावर अतिशय मॅजिकल ग्लो येतो आणि खूपच सॉफ्ट अशी आपली त्वचा होत असते। तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने हा फेस पॅक देखील यूज करून बघा आणि ही मॉइश्चरायझिंग क्रीम देखील यूज करून बघा। तर ही क्रीम अप्लाय केल्यानंतर चेहरा वॉश करू नका। अशीच आपल्या चेहऱ्यावर ही क्रीम राहू द्यायची आहे आणि खूपच जास्त सॉफ्ट अशी आपली चेहऱ्याची त्वचा होत असते। तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। चला तर मग बाय।